हे गाईज गुड मॉर्निंग. तर तुम्हाला माहितीच असेल की मी बसने प्रवास करत असते. तर काल माझ्यासोबत काय झालेलं, बसमध्ये चढताना मला एक मुलगी दिसलेली जी आंधळी होती. तिच्या हातात स्टिक पण होती आणि तिला ना असे सगळे धक्का वगैरे देत चालले होते. म्हणजे तिला उमजत नव्हतं आणि त्याला दिसत नाही म्हटल्यावर कसं काय? तर मग मी तिची हेल्प केली. तिला बसमध्ये चढवलं, तिला सीट पण दिली आणि तिला असं बोलली पण, जाशील ना तू व्यवस्थित?" आणि तिची वेगळी बस होती. सो मग त्याच्या आधी आम्ही थोडंसं बोललेलो, म्हणजे मी तिला बघितलेलं. तर मग मला ते खूप असं माझ्या मनात असं खटकत होतं ते, की आपल्या दैनंदिन दिवसामध्ये किती काही गोष्टी असतात. हिला काहीच दिसत नाही म्हटल्यावर ही काय करत असेल बरं? कसं करत असेल? तर मग मी तिला सिम्पली विचारलं म्हटलं आणि शी इज टू कॉन्फिडंट यार, म्हणजे ती इतकी इंटेलिजंट होती. आंधळी होती. पण म्हणजे कसं असतं ना, देव आहे ना, असं डिसेबल करतो एखाद्या गोष्टीमध्ये, पण त्या व्यक्तीला एवढं हुशार करतो आणि हे एकदाच नाही तर मला 2-3 वेळेस घडलंय हां. म्हणजे असतात ते असे, पण हुशार इतके असतात ना, बापरे! तर आय आस्क्ड टू हर, की म्हटलं, "का गं तू हे दिवसाचं आता तुला उमजलं नाही, तर मी तुझी हेल्प केली ठीक आहे. पण मग तू बाकीच्या गोष्टी कसं काय करते घरी जातपर्यंत? घरी जाऊन मग काही रोड वगैरे क्रॉस करायचं म्हटल्यावर काही कामं असतात, ते कसं काय करत असते?" म्हटलं तू. तर मग तिने मला आहे ना एकदम सोप्या भाषेत उत्तर दिलं, की "दीदी, आता जे नशिबाने दिलेलं आहे त्याला एक्सेप्ट करणंच आहे. मी आंधळी म्हणून माझं आयुष्य असं थोडी थांबू शकते. मला तर ते जगणंच आहे ना, मला तर पुढे चालणंच आहे. तर हे तर करावंच लागेल मला सगळं काही फेस. सगळं देवावर सोडलं. आता त्याने दिलेलं आहे, सांभाळायला पण तोच येतो. आता तू पण मला सांभाळलं, तूही मला मदत केली, तेही त्यानेच पाठवलं असेल." मग नंतर मला इतकं कसं तरी झालं, म्हटलं बापरे! काय सुंदर उत्तर दिलं हिने. आणि खरंच ना, आपण विचार करत असतो आपल्या गोष्टी, मग आपल्याकडे हे नाहीये, ते नाहीये. बट काही लोकांकडे ते नसतानाही त्यांचं आयुष्य एवढं सुंदर चाललेलं आहे. म्हणजे ते ना एक्सेप्ट करतात गोष्टींना. सो ना, आपणही जर एक्सेप्ट केलं ना काही गोष्टींना, तर आपणही खूप सुंदर आयुष्य जगू शकतो. पण तेच आपल्याकडनं होत नाही. माझ्याकडनं तर अजिबात नाही. असो, ती मुलगी परत भेटली तर मी तुम्हाला दाखवेल तिचा फेस. तर आज मला सांगायचं होतं बघा, की आज कॉलेजमध्ये वर्कशॉप होतं वारली पेंटिंगचं. तर मी ते करत होते. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि ज्यांनी वर्कशॉप घेतलं त्या आमच्याच डिपार्टमेंटमधल्या मॅम होत्या. म्हणजे त्या मल्टी टॅलेंटेड होत्या. त्या टीचिंग पण करतात आणि हे सर्व काही पण शिकवतात, प्लस त्यांचा बिझनेस पण. खूप छान एक्सपिरियन्स होता हा वारली पेंटिंगचा आणि मी फायनली शिकलेली थोडंसं. आणि मी ठरवलंय, की मी नेक्स्ट टाईम एखादा पॉट वगैरेवर ते काढेल, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. आपण सोबत करूयात वाटलंच तर ते. आणि मग आज थर्सडे होता. घरी आली, स्वयंपाक वगैरे केला, केंद्रात गेलेली पाया पडायला. काही सामान आणायचं होतं तेही आणलं आणि घरी येऊन जेवले. मग नंतर थोडा स्टडी करून झोपून घेतलेलं. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या ब्लॉगला. बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.